नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट विषय शिकतोय. हा विषय शिकत असताना या विषयाचे 7 टॉपिक पूर्णपणे अभ्यासलेले आहेत. या टॉपिकच्या व्हिडिओच्या प्लेलिस्ट मी चॅनलला अवेलेबल करून दिलेले आहेत, तुम्ही जाऊन तिथे ते बघू शकता. आता सध्या अभ्यासतोय टॉपिक नंबर 8. टॉपिकचे नाव आहे इश्यू ऑफ शेअर. थिअरेटिकल पार्ट सर्व अभ्यासलेला आहे, लाईन टू लाईन कन्सेप्ट समजून घेतलेले आहेत आणि सॉल्व प्रॉब्लेम अभ्यासतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण 12 एक्झाम्पल संपूर्ण व्यवस्थित समजून घेतलेले आहेत. आज अभ्यासणार आहोत एक्झाम्पल नंबर 13. तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया. तत्पूर्वी जर या व्हिडिओमध्ये नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चला सुरू करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टली एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि दॅन आफ्टर वी सॉल्व. नंतर ते सॉल्व करायचं आहे. बघा काय सांगितले, द कंपनी फॉरफिट 1000 शेअर ऑफ ₹10 each फॉर नॉन पेमेंट ऑफ फायनल कॉल अँड all the forfeited share issue at ₹6 per share fully paid. एकच लाईन मध्ये प्रॉब्लेम आहे आणि याच्या फक्त 3च जनरल एंट्री, अतिशय सोपं आहे. बघा काय सांगितले त्यांनी की कंपनीने 1000 शेअर्स काय केलेले आहेत, फॉरफिट केलेले आहेत. किती शेअर विकले वगैरे त्यांना काही घेणे देणे नाही. त्यांनी फक्त आपल्याला सांगितले की काय करा, शेअर फॉरफिचरची एंट्री करा आणि हे शेअर फॉरफिट केलेले रिइश्यू म्हणजे पुन्हा विकलेत. मग 1000 शेअर जप्त केले. 1000 शेअरची किंमत किती होती ते म्हणतायत की सर 10 रुपये किंमत होती. बरोबर. का जप्त केला? कारण की त्यांनी फायनल कॉलचे ₹2 दिलेले नाहीत. म्हणजे जो शेअर जप्त करताना फायनल कॉल जो आहे त्या कॉलचे आपण ₹2 मागवले म्हणून तो शेअर जप्त केलेला आहे. म्हणजे 10 रुपयातले ₹2 दिले नाहीत फायनल कॉलचे, शेवटच्या इन्स्टॉलमेंटचे, म्हणून शेअर जप्त केला. म्हणजे दिले किती असतील सर? ₹8 दिलेले आहेत आपल्याला. म्हणजे ₹8 त्या शेअरचे आपण जप्त केले, लक्षात राहू द्या. आणि त्यांनी काय सांगितले, शेअर वेअर रिइश्यू, हा जो 10 रुपयाचा शेअर आहे पुढे जाऊन ते काय करतायत, रिइश्यू करतायत. रिइश्यू करणार आहे. रिइश्यू करताना 10 रुपयाचा 10 रुपयाला न विकता कितीला विकतायत, ₹6 ला, 6 रुपयाला एक शेअर विकतायत. आणि सगळे पैसे फुल्ली पेड आहेत, त्याचे सगळे पैसे भेटतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला शेअर फॉरफिचरची एंट्री तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कशी करायची, की जे आपलं जेवढे शेअर कॅपिटल कमी होणार आहे तेवढ्याने आपण शेअर कॅपिटलला देणार डेबिट. म्हणजे 1000 शेअर आणि ₹10 त्या पद्धतीने 1000 गुणिले 10,000 शेअर कॅपिटल कमी होणार आहे. म्हणजे फर्स्ट जनरल एंट्री जी असणार आहे आपली, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. किती करणार आपण? 1000 गुणिले 10 शेअर, तर ते किती लिहिणार आहोत आपण? 10,000 लिहिणार आहोत. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 1000 गुणिले 10. 2 ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे बुडवले त्या इन्स्टॉलमेंटला आपण देणार क्रेडिट, कोणत्या? फायनल कॉलचे. म्हणून 2 इक्विटी शेअर. आधी तर इक्विटी शेअर म्हटलं नाही, शेअर म्हटलंय. तुम्ही नुसतं शेअर फायनल कॉल अकाउंट म्हटलं तरी चालेल. 2 शेअर फायनल कॉल अकाउंट. बघा किती रुपये दिले नाहीत, 1000 शेअर्स होते आणि त्याचे ₹2 दिले नाहीत. म्हणजे 1000 गुणिले 2, ₹2000 लिहिणार. आणि जे दिलेत ते जप्त करणार. म्हणजे 10,000 2000 गेलेत, तर 2 इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट. बघा ₹8 काय झालेले आहेत, दिलेले आहेत. म्हणजे 1000 गुणिले 8 आपण काय लिहिणार आहोत त्या ठिकाणी, ₹8,000. आणि याचं नॅरेशन लिहिणार, बिंग 1000 इक्विटी शेअर फॉरफिचर ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ फायनल कॉल मनी. तर ही झाली फॉरफिचरची एंट्री. आता काय झालेलं, हे शेअर त्यांनी रिइश्यू केलेले आहेत. आता रिइश्यू करताना कितीला विकला सर? ₹6 विकलं. हे तर आपण समजून घेतलं. म्हणजे ₹6 आपल्या बँकेत येणार आहेत 1000 शेअरचे, म्हणजे ₹6000 येतील. आता एक गोष्ट लक्षात घ्या, विकताना शेअर ₹10 होता, ₹6 विकला, ₹4 लॉस झाला. पण एक गोष्ट लक्षात आली का तुम्हाला, आपण आहे ना या 1000 शेअर्सवर ₹8 जे त्यांनी भरले होते, म्हणजे टोटल ₹8000 जे होते ते मोकार आपल्याला भेटलेले आहेत, ते आपण जप्त केलेले आहेत. लक्षात घ्या, हे 8000 त्यांना परत दिलेत का आपण? नाही. आपण हे 8000 सुद्धा आपल्याकडे ठेवले. 1000 शेअर सुद्धा काढून घेतले आणि 1000 शेअर काढून घेऊन ते 1000 शेअर ₹6 6000 विकलेले आहेत. पण आता आपण जर एक बाजूने विचार केला, काय विचार केला, की ₹10 शेअर ₹6 विकला, म्हणजे 6000च आले आणि आपलं कॅपिटल तर 10,000च आपल्याला करायचं आहे. बरोबर. पण या ठिकाणी हे 8000 जे जप्त केलेले हे मोकार आपल्याकडे आलेले आहेत.
बिनबोबाट आपल्याला फायदा झालेला आहे हा. मग हा 8,000तनं इथं जे आपल्याला कमी पडले 10,000ला 6,000 तर बँकेत आले आपल्याला 6,000 विकल्यामुळं 4,000 कमी पडतात. तर ह्या शेअर फोर याला काय म्हटलं आपण फोरफिचर म्हटलं बघा. जनरल एंट्रीमध्ये इथं काय म्हटलं आपण त्याला इक्विटी शेअर फोरफिचर अकाउंट किती 8,000 जप्त केलेले 8,000. हा जो 8,000 रुपयाचा बॅलन्स आहे हा बॅलन्स आपल्याला भेटलेला हा क्रेडिट आहे म्हणजे इन्कम आहे. मग या इन्कम मधनं आपण जो लॉस होईल विकताना तो रिकव्हर करायचा असतो. म्हणजे आपली जी 2 नंबरची रिइश्यूची एंट्री जी असणार आहे ती काय असणार आहे बँक अकाउंट डेबिट. बँकेत पैसे येतील बँक अकाउंट डेबिट. बघा किती शेअर्स होते 1,000 शेअर्स होते आणि 6 रुपयाला एक शेअर विकला. 1,000 गुणिले 6 6,000 रुपये लिहिणार. टू नाही लिहिणार. आता बघा या ठिकाणी काय झालेलं आहे 4,000 रुपये आपल्याला लॉस आहे. 10,000 रुपयाचे शेअर आहेत 6,000ला विकले म्हणजे 4,000 लॉस झाला. तो या शेअर फोरफिचर मधनं रिकव्हर्ड करायचा म्हणून लिहायचं इक्विटी शेअर फोरफिचर अकाउंट अकाउंट डेबिट. किती कमी पडत होते 4,000 कमी पडत होते म्हणून 4,000 लिहिणार. टू इक्विटी शेअर कॅपिटल. आता तेवढ्याने आपले शेअर कॅपिटल वाढणार आहे म्हणून टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट अमाऊंट लिहिणार 10,000 रुपये. झाली आपली रिइश्यूची जनरल एंट्री केली. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या रिइश्यूच्या जनरल एंट्रीमध्ये इथं शेअर फोरफिचरला आपण ज्यावेळेस फोरफिचर केलं त्यावेळेस क्रेडिट आहे आणि ह्या 8,000तलं इथं डेबिट दिलेले आपण म्हणजे जो फोरफिचरचा बॅलन्स क्रेडिट होता त्यातनं 4,000 डेबिट दिलं म्हणजे अजून 4,000 क्रेडिट आहे एवढं लक्षात राहू द्या. आणि याची नॅरेशन लिहून टाकायची याचं बिंग 1,000 इक्विटी शेअर रिइश्यू ॲट ₹6 each. आणि लास्ट याची जनरल एंट्री आपल्याला करायची की आता याच्यामध्ये एक गोष्ट जर तुम्ही लक्षात घेतली काय झालेले ते पण मी लगेचच सांगतो. या ठिकाणी इथं पहा की आपण जे शेअर कॅपिटल होतं आपलं ते जप्त केल्यामुळे 8,000 त्यांची आपण जप्त केली इथं आणि त्यातले 4,000 रिकव्हर केले म्हणजे 8,000तला 4,000 परत विकताना जो लॉस झाला तो भरून काढला त्या फायद्यामधनं 8,000च्या फायद्यामधनं. मग तो अजून फायदा किती शिल्लक आहे 4,000 म्हणजे फोरफिचरचा बॅलन्स अजून शिल्लक किती आहे 4,000 आहे. हा आपण ट्रान्सफर करायचं हे अकाउंट सेटल करायचं म्हणजे क्लोज जर करायचं म्हटलं तर आपल्याला इथे 3 नंबरची एंट्री करावी लागेल. हा ट्रान्सफर करायचा कॅपिटल रिझर्वला म्हणून या ठिकाणी लिहायचं इक्विटी शेअर फोरफिचर अकाउंट डेबिट. पुन्हा एकदा त्याला आपल्याला डेबिट द्यावं लागेल इक्विटी शेअर फोरफिचर. किती रुपये राहिलेले 4,000 रुपये पूर्णच्या पूर्ण टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. हा कुठे ट्रान्सफर करायचा कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करायचा. अमाऊंट लिहिणार त्याची 4,000 रुपये 4,000 रुपये आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर फोरफिचर अकाउंट बॅलन्स ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण समजून घेतलेला आहे. आय होप तुम्हाला समजलेला असेल. पुन्हा एकदा रिवाइज करतो. आपल्याला तर फोरफिचरची एंट्री माहिती आपण रिइश्यू करताना बँकेत पैसे येणार आहेत 6 रुपयाला एक शेअर विकलाय म्हणजे 1,000 गुणिले 6 6,000 आले. लॉस आपला झालाय 4,000 10चा शेअर 6,000ला विकला मग हा लॉस भरून काढला आपण फोरफिचर मधनं म्हणून इक्विटी शेअर फोरफिचरला दिलं डेबिट 4,000चं आणि टू शेअर कॅपिटल ते विकल्यामुळे आपले कॅपिटल पुन्हा आहे असं होणार आहे म्हणजे कॅपिटल वाढणार आहे 10,000 रुपये आपले कॅपिटल वाढेल. पुढे जाऊन इथं बघा 8,000 जप्त केले होते 8,000तनं 4,000 आपण लॉस भरून काढला राहिलेले 4,000 राहिलेले जे 4,000 असणार आहेत ते राहिलेले 4,000 आपण कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर केले म्हणून इक्विटी शेअर फोरफिचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट 4,000. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम संपलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेला असणार आहे. समजलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आज इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल समजून घेणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय टेक केअर.